मित्रांनो, आपला दिवस कसा जाणार आहे हे पूर्णतः अवलंबून असते की आपण दिवसाची सुरुवात कशा प्रकारे करतो. आपल्या दिवसाची सुरुवात अवलंबून असते ती सकाळी उठल्यावर आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या फीलिंग्स आहेत, भावना आहेत. ज्या प्रकारच्या फीलिंग्स असतील, ज्या प्रकारच्या भावना असतील, त्याच प्रकारे आपल्या मनामध्ये विचार येतील. त्याचप्रमाणे आपण कृती करू आणि त्याचाच परिणाम ठरतो की आपला दिवस कसा जाईल. चला तर बघूया दिवसाची सुरुवात कशी करायची. आणि मी तुम्हाला ह्या अशा 5 गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुम्ही सातत्याने रोज सकाळी ह्या गोष्टींपासून जर तुमच्या दिवसाची सुरुवात कराल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर चला त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत त्या बघूया आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया. तर सकाळी उठल्यावर मांडी घालून सरळ बसा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यानंतर परमेश्वराला, निसर्गाला, कुलदैवताला, ज्या कोणत्या शक्तीला तुम्ही मानता त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना थँक्यू म्हणा, कारण आजचा दिवस तुम्ही बघू शकलात. थँक्यू स्वामीनाथा. आता पहिले वाक्य मनापासून बोला. मी स्वस्थ आहे. मी स्वस्थ आहे. मी स्वस्थ आहे. मी पूर्णतः स्वस्थ आहे. आता दुसरे वाक्य बोला. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी पूर्णतः शांत आहे. माझा स्वभाव पूर्णतः शांत आहे. तिसरे वाक्य म्हणा. मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे. मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे. मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे. मी पूर्णतः आत्मविश्वासाने भरलेलो आहे. चौथं वाक्य म्हणा. मी स्वतःला स्वीकार करतो. मी स्वतःला स्वीकार करतो. मी स्वतःला स्वीकार करतो. मी स्वतःला पूर्णतः स्वीकार करतो. आणि पाचवं वाक्य. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःवर पूर्णतः प्रेम करतो. आपण पहिले 3 वाक्य बोललो. मी स्वस्थ आहे. मी शांत आहे. मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे. जर तुमच्या मनामध्ये हे 3 गुण असतील तर तुम्ही शांत असाल, आत्मविश्वासाने भरलेले असाल आणि स्वस्थ असाल. जर तुम्ही आयुष्यात काही गमावलं असाल तर ते तुम्ही परत मिळवू शकाल. पण जर तुमच्याकडे सर्व काही असेल पण तुम्ही शांत नसाल, तुम्ही स्वस्थ नसाल आणि तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले नसाल तर आता वाटते की तुम्ही सर्व काही गमावून बसाल. शेवटचे 2 वाक्य आपण की मी स्वतःला पूर्णपणे स्वीकार करतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा स्वतःला सतत कमी लेखण्याची सवय, स्वतःला सतत दोष देण्याची सवय बंद होते. त्यामुळे तुमच्या मनातला न्यूनगंड कमी होतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला सुरुवात करता आणि मग लोक काय म्हणतील याच्याने तुम्हाला काय फरक पडणार नाही. एक प्रकारचे जबरदस्त आत्मबल तुमच्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे मित्रांनो, ही 5 वाक्य बोलायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.